Hello my dear friends and dear students. Welcome back to Durga Coaching Classes, and if you are new on this channel, kindly subscribe our channel and press the bell icon so that you can get the daily updates. Now, once again we are back with the writing skill. Now, you should understand one thing, that in your board question paper, or especially in the 11th and 12th standard, the remaining section, तुमचा जो सेक्शन डी असणार आहे तो कम्प्लिटली रायटिंग स्किल वरती असणार आहे. अँड दिस टॉपिक्स आर इंट्रोड्यूस टू यू बाय द स्टेट बोर्ड हॅव्हिंग एम. These points will definitely help you in your days to come. ते पॉइंट्स तुम्ही तुमच्या डेली लाईफ मध्ये यूज कराल. Therefore, these points are very important in order to your board examination. Okay. So now once again we are back with a new point, that is nothing but view and counter view. Now it seems that you have heard this point. असं दिसून येतं की हा पॉइंट तुम्ही पाहिलेला आहात, शिकलेला आहात, तरी पण हा का दिलेला आहे तुम्हाला शिकायला? Here is the point. Now the board examination wants that तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे. It is nothing but the activity that will make you think more efficiently, किंवा तुम्हाला थोडासा जास्त विचार करण्यासाठी ऍक्टिव्ह करणार आहे, चार्ज करणार आहे. Therefore, we look at this point with a new point. Like ह्याने तुमची काय होणार आहे? इमॅजिनेशन पॉवर वाढणार आहे. ठीक आहे. Now view आणि counter view means exactly what? It is nothing but the debate. तुम्ही शाळेमध्ये पाहिलं असेल, स्पर्धा होते, वादविवाद चर्चा. तुम्ही न्यूज चॅनलवरती पण पाहिलं असेल, मोठे मोठे दिग्गज व्यक्तींना बोलवलं जातं आपल्या आपल्या क्षेत्रामधल्या, अँड दे आर आस्क्ड टू हॅव डायलॉग्स. मग काही जण इथून सपोर्ट मध्ये बोलतात, तर काही जण इथून अगेन्स्ट करतात. इट इज नथिंग बट द एक्झॅक्टली डिबेट हिअर. म्हणजे जसं तिथे न्यूज चॅनलवरती बोलतात, तसंच आपल्याला इथे डिबेट करायचं आहे एकंदरीत. तर ते करत असताना तुम्हाला once again I have taken some important points. मग ते कसे करायचे, काय करायचे, we are going to discuss on this point. Now the very first point is read points carefully. Remember that एक्झाम मध्ये तुम्हाला असा प्रश्न दिला जाईल, वॉट एव्हर इज दॅट, मग त्याच्याशी रिलेटेड यू विल बी गिवन सम व्ह्यू पॉइंट्स. ठीक आहे. मग ते पॉइंट्स आपल्याला व्यवस्थित लक्षात घ्यायचे आहेत. यू शुड read it very carefully. Now, just now I have told you that you will be given a viewpoint and you have to write down a counter view. मग इथे view आणि counter view, what are the main hidden meanings of that we need to understand. View is nothing but what? एखादा जर मुद्दा असेल, तुम्ही त्या मुद्द्याला सपोर्ट करत आहात. उदाहरणार्थ, मुलांनी बाहेर खेळायला जावं की नाही, हा जर एक मुद्दा असेल किंवा हा जर एक टॉपिक दिलेला असेल तुम्हाला, मग ह्याच्याशी तुम्ही सहमत असणारे पॉइंट कोणते आहेत? दे आर नथिंग बट व्ह्यू. म्हणजे मुलगा जर बाहेर खेळायला गेला तर तो बाहेर आउटडोर गेम खेळल्यामुळे त्याची एक्सरसाइज होईल, ही विल फील फ्रेश. हे तुमचे काय झाले? सपोर्ट करणारे पॉइंट झालेले आहेत. देन काउंटर व्ह्यू विल बी व्हॉट? नकारात्मक पॉइंट, किंवा तुम्ही त्याला विरोध करताय. फॉर एन एक्झाम्पल, जसं मी सांगितलं की एखाद्या मुलगाला बाहेर खेळायला पाठवलं. हू नोस, ही मे हॅव फाईट ड्युरिंग द प्ले. खेळताना कधी कधी भांडणं होतील. खेळायला गेला तर तो कपडे त्याचे खराब होतील कदाचित. दे आर नथिंग बट व्हॉट? द डिमेरिट्स, किंवा ते नकारात्मक मुद्दे आहेत. सो तुम्हाला कळालं, इथे आपण एक टॉपिक घेतला होता की मुलांना बाहेर खेळायला पाठवायचं की नाही. मग काही जणांनी सपोर्ट केलेला आहे, काही जणांनी अपोज केलेला आहे. इट इज नथिंग बट द व्ह्यू अँड काउंटर व्ह्यू. कळालं? नाव आय होप द मेन पॉइंट्स तुम्हाला कळलेले आहेत. आणि आपण सुरुवातीला जर क्वेश्चन मध्ये दिल्याप्रमाणे आपण व्ह्यू व्यवस्थित वाचून घ्यायचे. नथिंग बट डिबेट. मी तुम्हाला तेच सांगितलं की यू आर गोइंग टू हॅव अ डायलॉग, अ पॉझिटिव्ह डायलॉग अँड निगेटिव्ह डायलॉग. दॅट्स ऑल. एवढंच आहे ह्याच्यामध्ये, बाकी काही नाही. Paragraph form. Now, many teachers will tell you write in the column. किंवा तुम्ही असं एक चौकट करा, ज्याच्यामध्ये 2 रो करा, इथे व्ह्यू आणि इथे काउंटर व्ह्यू.
Each and every teacher may have their different style. On some other books you will find in that manner, but I would suggest you go for the paragraph form. तुम्ही लिहिताना जसं आपण पॅराग्राफ लिहितो त्याच पद्धतीने लिहायचंय. Once again you remember you have word limits as well, 120 words. हे महत्वाचं आहे. येते म्हणून you should not write as it is you want. Remember that. Another important thing, give the title. Many times students are writing just simply for the sake of marks. ते लिहितात पण they don't give title. It is remember, हे महत्वाचं आहे. Remember, title giving is important. ठीक आहे? Another thing, counter view should be firm, decided and convincing. Remember, for an example, आताच आपण उदाहरण घेतलं होतं की लहान मुलांना बाहेर खेळायला पाठवायचं की नाही पाठवायचं. मग त्याच्याबद्दल तुमचे जे काउंटर व्ह्यू आहेत, वॉट एव्हर काउंटर व्ह्यूज यू आर हॅव्हिंग, दॅट शुड बी फर्म, म्हणजे निश्चित असले पाहिजे. ठीक आहे? डिसाइडेड की हो हे असंच झालं पाहिजे, असंच असलं पाहिजे. तिथे कोणीही तुम्हाला ते व्ह्यू चेंज करण्यासाठी भुरळ पाडली तर ते बदलता कामा नये, ते निश्चितच पाहिजे. ते म्हणतात ना, नो वन शुड शेक युअर फेथ, म्हणजे कितीही काही झालं, कितीही वादळ आले तरी तुमचा विश्वास हलला नाही पाहिजे. हे जे आपण म्हणतो, उदाहरण देतो, सेम दॅट तुम्हाला काय करायचे, तुमचे जे काही काउंटर व्ह्यू आहेत ते कसे असले पाहिजे, फर्म, डिसाइडेड आणि कन्व्हिन्सिंग पाहिजे. दॅट इज द इम्पॉर्टंट पॉइंट. तुम्ही समोरच्याला कसं कन्व्हिन्स करणार की नाही तसं नाही करायचं. मी जे सांगतो हे केल्याने आपल्याला किती फायदा होईल, दॅट इज हाऊ द कन्व्हिन्सिंग पॉवर, हे महत्वाचं आहे. ते तुम्ही तुमच्या काउंटर व्ह्यू मध्ये कसं दाखवू शकता, दॅट इज द इम्पॉर्टंट पॉइंट. अनदर थिंग, आस्क क्वेश्चन दॅट रीडर थिंक. इथे मी हा मुद्दा म्हणून टाकलेला आहे की तुम्ही असे काही मुद्दे टाका तुमच्या काउंटर व्ह्यू मध्ये की ते वाचल्यानंतर वाचकासमोर क्वेश्चन उभा राहील. ही नीड टू थिंक, अरे हो हा सुद्धा असंच म्हणतोय, बरोबर. फॉर एन एक्झाम्पल, आता मी म्हटलं की मुलाला बाहेर खेळायला नका पाठवू. मी म्हटलं की तो बाहेर गेला तर भांडण होईल त्याचं. हा, मग ह्याच्यावरती वेन द रीडर विल रीड दॅट, हा मग तो विचार करेल, हो इफ देर इज अ फाईट, मग त्या भांडणामध्ये काय होईल, लहान मुलांची भांडणं मोठ्या माणसांमध्ये जातील अँड दॅट कॅन मेक अ ह्यूज थ्रेड, ह्यूज ट्रबल. मग अशा पद्धतीने आपण वाचकाच्या बुद्धीला कशी चालना देऊ शकतो, दॅट वी नीड टू अंडरस्टँड. आणि ते आपल्याला एक्झॅक्टली लिहायचं आहे आन्सर्स मध्ये. सो आय होप आता मी तुम्हाला 6 पॉइंट समजावून सांगितलेले. यू गॉट दिस पॉइंट व्हेरी नाईसली. विल मूव्ह टू दी अनदर साइड. चला, मग इथे मी एक मुद्दा घेतलेला आहे. तो मुद्दा काय आहे, अँड इट इज नथिंग बट द क्वेश्चन. तुम्हाला एक्झाम मध्ये असंच क्वेश्चन विचारला जाईल, तुम्हाला असे व्ह्यूज दिले जातील आणि त्याच्याखाली तुम्हाला काउंटर व्ह्यू लिहायचा आहे. सो माय क्वेश्चन इज, ऑनलाइन नेट बँकिंग इज बेटर दॅन गोइंग पर्सनली टू दी बँक फॉर ट्रान्झॅक्शन्स. नाव वी आर इन दी टेक्नॉलॉजिकल इरा. आपण टेक्नॉलॉजी मध्ये राहत आहे. Then you will find out nearby your shops or home you may be using Google Pay, Phone Pay किंवा many other options where you can have a mobile transaction. मग इथे तेच म्हटलेलं आहे की ऑनलाईन बँकिंग ही खूपच चांगली आहे की आपण बँकेमध्ये जातो त्याच्यापेक्षा. बँकेत गेल्यानंतर आपल्याला किती प्रॉब्लेम्स होतात त्याच्यापेक्षा इथे ऑनलाईन नेट बँकिंग ही किती चांगली आहे हे इथे विचारलेलं आहे किंवा हा टॉपिक आहे आपल्याला. सो नाव हिअर वी नीड टू हॅव अ व्ह्यू अँड काउंटर व्ह्यू. म्हणजेच काय, ऑनलाईन बँकिंग मोबाईलने आपण जे ट्रान्झॅक्शन करतो हे कितपत आपल्याला फायदेशीर आहे आणि कितपत नुकसानकारक आहे त्याच्यावरती आपल्याला डिस्कस करायचंय. दॅट इज नथिंग बट द व्ह्यू अँड काउंटर व्ह्यू. सो व्हेरी फर्स्ट पॉइंट इज नो बँकिंग आवर्स. चला, पहिल्यांदा काय सांगितलेलं आहे, ऑनलाईन बँकिंगच्या फेवर मध्ये सांगितलेलं आहे की इथे काय सांगितलेलं आहे की नो बँकिंग आवर्स, म्हणजे तुम्ही कधीही कुठेही घर बसल्या तुम्ही ऑनलाईन पैसे पाठवू शकता. पण हे जर आपण पर्सनली बँकेत जायचं म्हटलं तर देअर आर बँक आवर्स, म्हणजे सकाळी 8 वाजल्यापासून ते 2 वाजेपर्यंत ह्याच वेळेमध्ये तुमची बँकेची ट्रान्झॅक्शन होणार. बाकीच्या वेळेस काय करायचं, मग कळलं तुम्हाला. नेक्स्ट, नो बँक हॉलिडेज. तुम्ही जर पर्सनली एखाद्या बँकेमध्ये जाताय, यू हॅव बँक हॉलिडेज, रविवारी तुम्ही जाऊ शकत नाही.
गव्हर्नमेंट हॉलिडेजच्या दिवशी द बँक इज क्लोज, देन व्हॉट यू विल डू? नाव नो क्यूज, तुम्ही बँकेत गेला तुम्हाला लाईनीत उभं राहावं लागतं. बट हिअर वेन यू आर हॅव्हिंग नेट बँकिंग तुम्हाला लाईनीत उभं राहायची गरज नाही. कळतं? कसे फायदे आहेत आणि कसे तोटे आहेत ते आपल्याला डिस्कस करायचे आहे. देन इमिडिएट सर्व्हिस, तुम्ही इथून पैसे पाठवले, द नेक्स्ट पर्सन टू यू विल गेट इन्स्टंटली मनी. त्याच्यावरती काहीच आपल्याला नुकसान होत नाही, फास्ट पैसे जातात, वी कॅन सेव्ह ओव्हर टाइम. देन completely privacy, now you know there are many other Bharat Pay and other options are there, they give you assurity of your money. तुमचे पैसे कुठेही घाण होणार नाही त्याची काळजी घेतात, ती assurity देतात. So that is a big point, no? So here we have discussed about the viewpoints in the favor of online net banking. Now we have to write a counter view. हे बघा मी इथे counter view दिलेला आहे. I would suggest when you start answering, write a counter view. If possible, underline it. म्हणजे काय की ह्याच्या पुढे तुमचं काउंटर व्ह्यू सुरू झालेला आहे हे एक्झामिनरला कळेल. देन गिव्ह अ टायटल. रिमेंबर मी इथे तुम्हाला सांगितलं होतं गिव्ह अ टायटल. ओके, मग हिअर वी हॅव गिव्हन अ टायटल. व्हॉट इज टायटल? नेट बँकिंग. इट इज क्वेश्चन मार्क. समोर इज आस्किंग नेट बँकिंग. Okay, he is giving his opinion. Then what he says? Certainly not. Net banking? Ajibat nahi. Got it? Now, how he will say, how he will give his counter view? Let's have a discuss in this point. No banking hours. इथे सांगितलेले की banking hours ची गरज नाहीये. But he may say that what is wrong in the banking hours? प्रत्येकाला जर ठराविक वेळ दिली त्या वेळेमध्ये काम केलं तर काय हरकत आहे? ही मे से दॅट. देन नो बँक हॉलिडे. हिअर ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करताना तुम्हाला हॉलिडेची गरज नाहीये, बट ही मे से दॅट इफ देर इज अ हॉलिडे, व्हॉट इज रॉंग इन दॅट? वन शुड गेट द रेस्ट ना. 24/7 काम करायचं तर आराम नको का? ही मे से दॅट अनदर पर्सन नो क्यूज, लाईनीत उभं राहायची गरज नाही. बट दिस मॅन, जो कोणी लिहित असेल, ऑर एल्स सपोज आय एम रायटिंग, आय मे से दॅट इफ देर इज अ नो नीड टू स्टँड इन क्यू, माझी ओळख कशी वाढणार? हाऊ आय विल कम विथ अ कॉन्टॅक्ट विथ अ न्यू पर्सन? माझी एखाद्याशी नवीन ओळख कशी होणार? हाऊ आय कॅन शेअर थॉट्स विथ हिम? कदाचित मी समजा लाईनीमध्ये उभा आहे आणि माझ्या पुढच्या व्यक्तीशी किंवा मागच्या व्यक्तीशी वेन आय एम टॉकिंग, I may come to know that he is a man needful to me. हा कदाचित माझ्या गावाला असू शकतो, कदाचित डॉक्टर असू शकतो. सपोज मला जर एखादा आजार असेल, he may help me. मग बघा, बँकेत प्रत्यक्ष जात असताना ट्रान्झॅक्शन करताना इफ यू आर स्टँडिंग इन दी क्यू, दॅट इज नथिंग बट द बेनिफिशियल पॉइंट फॉर अस. ओके, इमिडिएट सर्व्हिस. मग इमिडिएट सर्व्हिस बँकेमध्ये गेल्यानंतर सुद्धा मिळते. इफ यू आर स्टँडिंग ऑन दी काउंटर, the person next to you will definitely help you. असं कधी झालंय का तुम्ही उभ्यात आणि बँक मॅनेजर गेलाय आउटसाइड? नो, इट नेव्हर हॅपन्स. सो इट्स अबाउट द सर्व्हिस. सेम सर्व्हिस यू विल गेट इन दी पर्सनली फेस टू फेस ट्रान्झॅक्शन करताना, तिथे सुद्धा चांगली सर्व्हिस मिळेल तुम्हाला. कम्प्लिटली प्रायव्हसी. नाव यू हॅव कम अक्रॉस विथ द प्रोफेशन कॉल्ड हॅकर्स. कोणताही हॅकर्स कशाही पद्धतीने तुमचा अकाउंट हॅक करू शकतो. मोबाईल मधून ट्रान्झॅक्शन करताना इफ समवन हॅक युअर फोन और कम्प्युटर, लॅपटॉप, देन वेअर इज द कॉन्फिडेन्शियलिटी? तुमची जी प्रायव्हसी आहे, इट गॉन. नो. मग therefore it is better to go bank personally and have a transaction. तिथे कोणी तुम्हाला हॅक करणार नाही. So another thing that now many times happen when we make the online transaction, sometimes the transaction get failed or sometimes the bank server may not have a proper working. मग भरपूर वेळा होतं असं. मेनी पीपल आर हॅव्हिंग कंप्लेंट दॅट मी ट्रान्झॅक्शन केलं आणि ट्रान्झॅक्शन झालं नाही, तर ट्रान्झॅक्शन गॉट फेल्ड. मग ते पैसे गेले कुठे? माझे पैसे मी एवढं मेहनतीने कमवणार अँड इफ दॅट इज नॉट रिव्हर्सिबल टू मी, देन डेफिनेटली आय विल बी इन ट्रबल. मग अशा वेळेस काय करायचं?
Then there is another process. Bank will say that wait for 7 days. 7 days. एखाद्याला जर खरंच एमर्जन्सी मध्ये पैसे पाठवायचे असतील हॉस्पिटलमध्ये, सपोज मी पैसे पाठवले माझ्या मोठ्या दादाला आणि त्याला मिळालेच नाही, त्यावेळेस बँक सर्व्हर डाऊन असला, मग तेच माझे पैसे मिळवण्यासाठी मला 7 दिवस थांबावे लागणार आहे. मग हॉस्पिटलचं काम रखडून राहणार. फॉर दॅट हिअर you need to have a certain counter view that will make reader to think about this point. तुम्हाला काय करायचंय, व्ह्यू आणि काउंटर व्ह्यू अशा पद्धतीने मांडायचे की यू विल कम टू नो द प्रॉपर कन्क्लुजन. मग काय करायला पाहिजे, यू शुड कम विथ द कन्क्लुजन. नो, आपल्याला इथे फायदे दिसतात तर इथे तोटे पण दिसत आहेत. सो यू कॅन कम टू नो कन्क्लुजन ऍज फॉलो. मी कन्क्लुजन कसं काढलेलं आहे की ज्यांना पॉसिबल आहे दे मे गो टू बँक अँड हॅव फेस टू फेस ट्रान्झॅक्शन. ज्यांच्याकडे वेळ आहे ते जाऊन करू शकतात. अँड सम पीपल हू आर क्वाइट बिझी विथ देअर वर्क दे कॅन हॅव ऑनलाईन ट्रान्झॅक्शन बाय देअर ओन इफिशियन्सी. सो दॅट्स हाऊ. तुम्हाला काय करायचंय, व्ह्यू आणि काउंटर व्ह्यू मध्ये समतोल साधायचा आहे आणि तुम्हाला प्रॉपर कन्क्लुजन काढायचं आहे. सो आय होप मी तुम्हाला हे जे काही सांगितलं ह्याच्यामध्ये तुम्हाला व्ह्यू आणि काउंटर व्ह्यू कसं लिहायचं कळालं असेल. बिफोर आय लीव्ह, वन्स अगेन वी कॅन हॅव अ व्हेरी क्लोज आयडिया विथ दिस. रीड इट. तुम्ही पॉज करून सुद्धा हे वाचू शकता. यू कॅन हॅव अ नोट विथ यू. तुम्ही लिहू शकता स्वतःच्या अंडरस्टँडिंगने. इट्स अप टू यू. सो नाव आय एम स्टॉपिंग माय सेल्फ हिअर. नेक्स्ट व्हिडिओज पुढच्या व्हिडिओमध्ये आपण येणार आहोत नवीन टॉपिक सोबत. टिल देन टेक केअर. थँक्यू सो मच.